तू जावई बापांशी बोलून कसंही करून या 7-8 दिवसात कर्ज फेडता आलं तर बघ. तुम्ही नका काळजी करू. हर्षवर्धन, मी मूल आजही दत्तक घेऊ शकते, पण त्यात तुमचा अंश नसेल. आपल्या प्रेमाची ठेव म्हणून मला ते मूल हवं. बाबांची शाळा काही होणार नाही तुझ्या बाबांच्या शाळेला. सगळ्यात आधी त्या शाळेचं कर्ज फेडीन आणि मगच मरीन. बस. शारदा, आपण जे रेट लावले आहेत ते ऐकून लोकांनी साईटवरती चौकशीसाठी अक्षरशः गर्दी केली आहे. हॅलो शारदा, कशी आहेस? मी बरी आहे. का? नाही, काही नाही. तुझ्या प्रोजेक्टची ॲड बघितली, चांगली केली आहेस. पण मला मात्र थोडं वाईट वाटलं ती ॲड बघून. शेवटी आपले ते आपले असतात आणि परके ते परकेच. म्हणजे मला समजलं नाही. शारदा, तू माझ्यावर अविश्वास दाखवून त्या वरुण सुभेदारवरती विश्वास टाकलास आणि त्याने तुझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन तुला पूर्त फसवलं. अच्छा, असं काय केलं त्यांनी? शारदा, तू खूप भोळी आहेस. तुला काही कळत नाही बिझनेसमधलं. आणि याच गोष्टीचा त्या माणसाने फायदा घेतला. एवढी मोठी जमीन घेतली तुझ्याकडनं, त्यावर एवढ्या चांगल्या क्वालिटीचे फ्लॅट्स बांधले आणि ते फक्त तो 3 लाखात विकतोय. फक्त 3 लाखात? यात त्याचा प्रॉफिट होईल, पण तुझा मात्र खूप लॉस होईल. तू त्याच्यावर विश्वास टाकून योग्य नाही केलंस. योग्य अयोग्य काय आहे ते लवकरच कळेल हर्ष. आपलेपणा दाखवून तर तुम्ही पण विश्वासघात केला होता माझा हर्ष. आता स्वतः अडचणीत आलात म्हणून आपलं परकं आठवलं तुम्हाला. कोण आपला आणि कोण परकं ते लवकरच समजेल. शारदा. हां बोला. तुला कळतं ना मी काय सांगतोय ते? तो तुला मूर्ख बनवतोय. या सगळ्यामध्ये तो त्याचा प्रॉफिट करून घेणार आणि तुला मात्र लॉस सहन करावा लागणार. हो का? अहो, मी तर याचा विचारच केला नव्हता. तेच तर सांगतोय मी तुला. तू उगाच त्या माणसाला मदत केली शारदा. तुमचे फ्लॅट्स खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. 3 लाख काय, ते ॲक्च्युली 5 लाख रुपयांना पण जाऊ शकतात. पण 3 लाखात विकून तो त्याचा प्रॉफिट करणार आणि तुला मात्र लॉस होणार शारदा. त्यापेक्षा त्याला सांग की मला इंटरेस्ट नाही आहे प्रोजेक्टमध्ये आणि बॅकआउट. तुला त्याच जागी मी एक अतिशय उत्तम कॉम्प्लेक्स बांधून देतो. बघते, मी बोलते त्यांच्याशी आणि मग तुम्हाला फोन करते. ओके? ठीक आहे. लवकरात लवकर विचार करून निर्णय घे. बाय. मला लॉस होणार हे मला माहिती आहे हर्षवर्धन, पण तो लॉस मी मुद्दाम करून घेते, कारण मला तुम्हाला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. एक झिडकारण्यात आलेली, एक अपमानित करण्यात आलेली स्त्री जेव्हा हट्टाला पेटते ना हर्षवर्धन, तेव्हा तिची नखं आपोआप तीक्ष्ण होतात, तिचे फुटकार विषारी होतात आणि तिच्या इतकी भयंकर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नसते. काय बंधुराया, कुठपर्यंत आलंय तुमचं मानसी प्रकरण? इट्स रॉकिंग ताई, इट्स रॉकिंग. तुला सांगतो, आपण जो गळ टाकलाय त्यात तो मासा बरोबर अडकला. एक सोडून 2 वेळा मी तिच्याकडे पैसे मागितले आणि तिने काहीही न बोलता ताबडतोब मला पैसे देऊन टाकले. तू दुसऱ्यांदाही तिच्याकडे पैसे मागितलेस? हो का? त्यात काय झालं? तुला कुणी हा आगाऊपणा करायला सांगितलं होतं निरंजन? आगाऊपणा काय त्यात? तिला देताना काही वाटलं नाही, आपल्याला घेताना कशाला काय वाटायला पाहिजे? निरंजन, तू बच्चा आहेस अजून. तेव्हा अशा बाबतीत हवरटपणा करायचा नसतो, जरा संयमाने वागायचं असतं. अरे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. तिने जर का तिच्या नवऱ्याला सांगितलं की तू तिला ब्लॅकमेल करतोयस तर तू काय करशील? निरंजन, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ती मानसी त्या हर्षवर्धन भोसलेच्या भावाची बायको आहे. तेव्हा जे काही करशील ते समजून उमजून कर.
जरा जरी गडबड झाली ना तर आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. कोणाचा जीव जाऊ शकतो? कोणाचा जीव जाऊ शकतो असं म्हणत होतीस? ॲक्च्युली मी निरंजनला तेच सांगत होते की बाईक इतकी फास्ट चालवू नकोस. बस धोका पत्करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला तर. हो ना निरंजन? खरंय तुझं म्हणणं प्रियंका. तुझी बहीण बोलते ते बरोबर आहे रे. बाईक जरा हळू चालवत जा. माझं भलं कशात आहे हे मला चांगलंच कळतं. त्यामुळे मला कोणीही अक्कल शिकवायची गरज नाही. याला काय झालं? असं तणतणत काय झालं? अरे तो तसाच आहे. तू तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तो उद्धटच आहे. बरं मला सांग आपल्या केसचं कुठपर्यंत आलं? हे माझ्यापेक्षा जास्त तुलाच ठाऊक असेल नाही का? कारण तूच असतेस ना त्या प्रधान वकिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये. अरे मी त्यांना बऱ्याच दिवसात भेटलेच नाही आहे. आपण असं करायचं का? आपण त्यांना जाऊन भेटू आणि त्यांना समोर जाऊनच विचारू की काय झालं केसचं म्हणून. म्हणजे फॉलोअप केल्यासारखं पण होईल ना. ठीक आहे. आणि आपल्याला स्टेटस पण कळेल आत्ताचं. कधी जायचं मग? आजच जाऊया. आपण आत्ताही जाऊ शकतो. आत्ता? हो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम नाही आहे मला. पण ओके फाईन. तू म्हणतेस तर जाऊ आत्ताच. ठीक आहे. मी आलेच 5 मिनिटात फ्रेश. नेहा थँक्स चहाबद्दल आणि काय? आणि तुझ्या घरामध्ये थांबण्याचा निर्णय घेतलास त्याबद्दल. तुला खरंच सांगतो मला तुला इकडे बघून खूप बरं वाटतंय. एनिवे मी खरं तर इकडे आलो होतो ते म्हणजे लवकरच कोर्टात आपली केस उभी राहील. येत्या 3-4 दिवसात तारीखही मिळेल आपल्याला. हेच तुझ्या कानावरती घालायचं होतं. म्हणजे शेवटी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागणारच तर. कसं असतं नेहा की आयुष्यात माणसाला काही प्रसंगांना सामोरं जाण्याची इच्छा नसते. पण नेमकं तशाच प्रसंगांना सामोरं जावं लागतं. ही केस म्हणजे तसाच एक प्रसंग असं समजायचं आपण. दुसरं काय. बाकी तू काही काळजी करू नकोस. माझी सगळी तयारी पक्की झालेली आहे. त्या ॲडव्होकेट प्रधानला कोर्टात नाही धोबी पछाड मारला तर बघ. माझी खात्री आहे काका. पण भीती वाटते. कशाची? ही केस जिंकूनही मी जर शार्दूलला हरवून बसले तर. नाही तसं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. मी आहे ना. अगं हे सगळं टेन्शन डोक्यातून काढून टाक आणि आता एकदा छानपैकी हस बघू. हस. ये बात है. हे तुझ्यासाठी. तुला आवडतात ना? अजूनही लक्षात आहे तुझ्या? मी काहीही विसरलेलं नाही आहे मानसी. मला अजूनही सगळं आठवतं. तुझा आवडता रंग, तुझं आवडतं ठिकाण जिकडे आपण नेहमी जायचो, तुझं हसणं, तुझं बोलणं, सगळं सगळं आठवतंय मला. तुला फुलं आवडतात म्हणून मी नेहमी फुलं आणायचो. म्हणून आजही आणलेत मी फुलं. मानसी, मानसी, काय झालं? काही नाही. तू कितीही लपवलंस मानसी तरी मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते. आदित्यचा विचार करत होतीस ना? नाही,
खोटं बोलतेस तू. त्या आदित्यशी लग्न करून तू अजिबात सुखी नाही आहेस, बरोबर? नाही, माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्यांचं इतकं प्रेम आहे ना की त्यांना भानच राहत नाही आपल्या बायकोचं. तिला काय आवडतं, तिला काय आवडत नाही, तिचे काय विचार आहेत, त्यांना कसलंच भान राहत नाही. त्यांनी मला इतकं सुखी ठेवलंय ना त्या घरात की मला कशाचीच कमी होऊन देत नाही. मला जे पाहिजे ते सगळं मिळतं. फक्त आपल्या बायकोला काय हवंय हे विचारायला नवऱ्याकडे वेळ मात्र नसतो. मानसी, हे सगळं एकदा माझ्याकडे बघून बोल ना. मला निघायला हवं. का केलंस तू हे सगळं? फक्त पैशांसाठी? फक्त पैशांसाठी त्या आदित्यला स्वतःच्या गळ्यात पाडून घेतलंस तू? मानसी, तो तुझी इच्छा कधीही पूर्ण करू शकत नाही, कारण मुळात त्याचं प्रेमच नाही तुझ्यावर. खरं प्रेम फक्त मीच केलं आणि आयुष्यभर करत राहील. फक्त तू माझी साथ सोडू नकोस. माझं लग्न झालंय निरंजन. पण मी तुला ते घर सोड किंवा नवऱ्याला सोड असं काहीच सांगत नाही. तू त्या घरातच राहा, आदित्यची बायको म्हणून राहा, पण त्याचबरोबर माझी प्रेयसी म्हणून राहायला काय हरकत. घरात असताना आदित्यची बायको आणि बाहेर असताना माझी प्रेयसी. नाही निरंजन, ते शक्य नाही. मला निघायला हवं. नीट विचार करून निर्णय घे. मला घाई नाहीये. चल, हॉटेलपर्यंत आलोच आहोत तर एक कॉफी पिऊया. नाही, नको. कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. मला निघायला हवं. नंतर भेटशील ना? मी फोन करते तुला. चल बाय. आणि थँक्स फॉर दिस. सर सर काय झालं? सर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. काय? इन्कम टॅक्सवाल्यांनी आपले बँकेचे सगळे अकाउंट सील केलेत. काय? हो सर, त्यामुळे आता बँकेतून आपण एक पैसाही काढू शकणार नाही. अहो, पण आपले 3-4 बँकांमध्ये वेगवेगळे अकाउंट्स आहेत. हो सर, पण सगळे अकाउंट त्यांनी सील केली आहेत. आता जोपर्यंत हा इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण एक पैसाही काढू शकणार नाही. हॅलो, बोलतोय. नमस्कार मामा, कसे आहात तुम्ही? आणि नरू तांडेल कसे आहेत? काय देवाज्ञा झाली? कधी? 15 दिवसांपूर्वी? आणि तुम्ही आम्हाला आज कळवताय? अहो, दिवाळी होती म्हणून काय झालं? एवढी महत्वाची गोष्ट आधी कळवायला नको? ठीक. नरूने अंतराच्या नावाने 20 लाख रुपये ठेवलेत. नाही, नको, ते पैसे आम्हाला नकोयत. तुम्ही एखाद्या अनाथालयाला डीडी करून कुरिअरनी पाठवून दिलाय.
ठीक, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. बाय. देव नरूच्या आत्म्याला शांती देव. एवढी मोठी गोष्ट आता मी अंतराला कशी सांगू? हे बघा, तुम्ही आम्हाला ते काही सांगू नका. तुम्ही आम्हाला फसवलंय. आम्ही कोणालाही फसवलेलं नाही. आम्ही सगळ्यांबरोबर लिगल कॉन्ट्रॅक्ट केलेलं. हो, पण तुमच्यापेक्षा स्वस्त दरात फ्लॅट जर आम्हाला दुसरीकडे मिळत आहेत तर आम्ही ते का नाही घ्यायचे? कारण तुम्ही आमच्यावर बुकिंग केलंय म्हणून. कॅन्सल करायचे बुकिंग आम्हाला. ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. हे बघा, आम्ही तुम्हाला पोलिसात ओढू, ग्राहक पंचायतीत ओढू तुम्हाला. आम्हाला आमचे पैसे परत हवेत. काय हो? एक मिनिट. तुम्ही तसं रीतसर ऍप्लिकेशन लिहून द्या. आम्ही त्याचा विचार करू. तुम्ही जाऊ शकता. हो, चला हो. चला. शांत हो बाळा, शांत हो. अगं, देवाच्या इच्छेपुढे कोणाला काही चुकलंय का? काकू त्यांनी का कळवलं नाही मला? अंतिम दर्शन सुद्धा झालं नाही त्यांचं. काकू, मी नाही विसरू शकत त्यांना. अगं, मी नाही विसरू शकत. तारा, शांत हो बेटा, शांत. अगं, मृत्यू कोणाला चुकलाय? प्रत्येकालाच मृत्यू अटळ असतो. माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हाच त्याच्या नशिबात मृत्यू केव्हा होणार हे लिहिलेलं असतं. हे जीवन जरी आपलं असलं ना तरी जीवन आणि मृत्यू आपल्या हातात नसतं. माणूस केव्हा जन्माला येणार, केव्हा मरणार हे सगळं तोच ठरवतो. पोरी, नरसिंहराव मनाने खूप मोठे होते. तू त्यांना दोष देऊ नकोस. त्यांनी जे काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठीच केलंय. म्हणजे बघ, तू त्यांच्यात गुंतून राहिली असतीस तर त्यांच्या जाण्यामुळे तुलाच खूप त्रास झाला असता. हे ते ओळखून होते, म्हणून ते असं वागले. मृत्यूला हसत हसत सामोरी जाणारी माणसं खूप कमी असतात बेटा. खूप धाडस लागतं त्यासाठी. आणि नरसिंहरावांमध्ये ते होतं. त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्या भल्यासाठी त्यांनी केलं सगळं. बेटा, हे बघ, तू त्यांना विसरून जा असं मी म्हणणार नाही, पण प्रयत्न कर त्यातून बाहेर पडण्याचा. पण असं झालंच कसं उदापुरे? आपण इन्कम टॅक्स रेग्युलर भरतो, मग तरी इन्कम टॅक्सवाल्यांनी आपली अकाउंट सील का केली? तेच कळत नाहीये सर. मला वाटतं हे कोणीतरी मुद्दाम करतंय. आपल्याला काहीतरी करायला हवं सर, नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. आपल्या सीएला फोन लावा,
त्याला म्हणा तुला ऑडिट करण्याचे पैसे देतो, फुकटात काम करून घेत नाही. हे असं कसं काय झालं, प्रॉब्लेम फाइंड आउट करायला सांगा त्याला. नाहीतर आपल्या लॉयरला फोन लावा, त्याला विचारा की या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो. बँकेच्या मॅनेजरला फोन लावा, त्याला विचारा म्हणावं मुदत वाढवून देतो का. कशाची? लोन फेडण्याची. येस. आणि ज्या लोकांची कॅश पेमेंट्स बाकी आहेत ती सगळी थांबवा. त्यांना म्हणावं आपण पुढच्या महिन्यात पेमेंट करू. आपलं प्रोजेक्ट काही झालं तरी थांबता कामा नये. सर, आपण जर वेळेवर लोन फेडलं नाही ना तर शाळा आपल्या हातून जाऊ शकते. शाळेवर जप्तीही येऊ शकते. शाळा महत्वाची नाहीये उदापुरे, आपलं प्रोजेक्ट महत्वाचं आहे.